येथे कशा प्रकारचे स्कॅमर येथे पहा तुम्ही आता काल जेव्हा मी या ट्रेडमध्ये होतो तेव्हा ही कॅन्डल नव्हती बरं, अशी कॅन्डल अजिबात नव्हती. ही 17:10ला क्लोज झाली होती ही कॅन्डल, हे दिसते, ही 17:10ला क्लोज झाली होती आणि आता दाखवते 19:50 बरोबर. हे आता दाखवते 19:50. हे डेल्टा एक्सचेंजचं आहे, ठीक आहे. हा जो आहे ना चार्ट डेल्टा एक्सचेंजचा आहे आणि इथेरियमचं तुम्हाला दाखवतो आता. दिसलं, डायरेक्टच ओपन झालं, बरं झालं, जास्त कष्ट काबड नाही करावं लागलं. दिसते 17:10 सेम टायमिंग आहे, ठीक आहे. याचं करेक्शन करायसाठी पण त्यांनी बरंच काय केलं, मी तुम्हाला दाखवतो. कारण मी काल मेल केला आहे त्यांना की असा प्रॉब्लेम झाला आहे माझा. इथं माझी पोझिशन लिक्विडाईज झाली आणि माझी ॲक्च्युअल पोझिशन कुठे कट होत होती, 18:50ला कट होत होती. त्यांनी इथे माझी पोझिशन कट केली आणि नंतर माझ्या डायरेक्शनला हा मूव आला आहे, दिसला, ठीक आहे. तेवढ्या पॉईंटचा मूव होता. तुम्हाला डेल्टा एक्सचेंज, मी माझ्या ट्रेडिंग अकाउंट, हे डेल्टा एक्सचेंज आहे इंडिया, सर्वात फालतू ॲप्लिकेशन. ते नेटवर्कचा इश्यू, त्यामुळे थोडा लोडिंगला प्रॉब्लेम येतो. मला 1 मिनटाचा टाईम फ्रेम दाखवला आहे मी बरं. 1 मिनटाच्या मूवमध्ये टाईम फ्रेममध्ये पण तो तिथं गेलाच नाही आहे. काय खेळ खांदोबा केला यांनी, मला काहीच कळत नाही आहे. समजतच नाही मला तो कुठं ट्रेड गेला, कुठे दिसला. आता इथं 18 दाखवत आहे, दिसतं. कोणचं ट्रेड आहे काहीच कळत नाही, माझं आता डोकं खराब झालं आहे. तर ट्रेड असला पाहिजे इथे ॲक्च्युली. इथे ते चॅट काय लोड करतात काय नाही करत मला तर काहीच कळत नाही याचं. काय समजणार याचं सांगा. कोणचा ट्रेड आहे काय. हा ट्रेड आहे 3:53. हे दाखवते ते 5 इंच कॅन्डल मध्ये पण 19:50, म्हणजे 53पर्यंत आहे याच्यात. त्या इथून इकडे आलं आहे 19:50 हा, आणि तुम्हाला तोच ट्रेडिंग व्ह्यूचा दाखवतो. गेलाच नाही, गेलाच नाही आहे, त्याच्या वरतीच गेला नाही आहे आणि माझी पोझिशन लिक्विडाईट करून टाकली. काय
काय लेवलचं यांचं काय मी बोलू मला कळत नाही आहे. म्हणून मोस्ट मी तर तुम्हाला एक सांगेन की तुमच्याकडे पैसे जर 1000 रुपयाचं ट्रेड करायची तुमची कॅपॅसिटी असेल आणि तुम्ही 1000 लावत असाल तर लावू नका. 75 किंवा 50% कमीत कमी अमाऊंट मागे ठेवून नंतर ट्रेड करा. कारण यांना कट ऑफ करायला लिक्विडेशनसाठी तुमची ती जो पण लिक्विडेशनचं स्पॉट असेल ना तिथं टच करून वापस तिच्या प्राईस रेंजवर आणेल. दुसरा फालतू आणि यूजलेस चॅट त्यांना दाखवायचा असतो. ठीक आहे, तुमच्याकडून फक्त पैसे उकळायचे. लिक्विडेशन झाल्यावर काय होतं, जी तुमची अमाऊंट आहे, जी तुम्हाला कट ऑफची अमाऊंट येते, म्हणजे सपोज आता 1000 रुपयाचा ट्रेड घेतला आहे, लिक्विडेशन आहे माझं 500 रुपये जातील माझ्या लिक्विडेशनमध्ये, बरोबर. पण ते तो लिक्विडेशनला डायरेक्ट टच करून ते किती ते तर जातीलच 500 रुपये प्लस वरतून 200-300 रुपये एक्स्ट्रा जातील. मग लिक्विडेशन करून यांना फायदा होतो त्या गोष्टीचा. ठीक आहे, त्यामुळे ते हटकून तिथे म्हणजे फेक चॅट डिप्लॉय करून तुमचे पैसे लुटून घेतात. आता हे मी बऱ्याच जणांना खूप चांगलं समजत होतो यूट्यूबवर, जेणेकरून डेल्टा एक्सचेंज असं आहे, चांगले करून बोलत होते. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की डेल्टा एक्सचेंजवर ट्रेड न कराल तेच बरं. कमी पैसे घेऊन फुल क्वांटिटीमध्ये याच्यावर ट्रेड करू नका. याच्यात चॅट लॅगिंग भरपूर आहे. लॅगिंग बोलायच्या ऐवजी स्कॅम बोलेल मी. ठीक आहे, कारण लॅगिंग एवढी नसते, एवढ्या 3-4 पॉईंटची नसते. ठीक आहे, आणि म्हणून मी मोस्ट ऑफ 5 सेकंडचा जो चॅट असतो तो यूज करतो. त्याच्यामध्ये आणि 3 मिनटाच्या चॅटमध्ये खूप फरक येतो. मूव दाखवत नाही लवकर. ठीक आहे, एवढंच होतं. यूज करायचं तुमच्या रिस्कवर यूज करा. कोणी निगेटिव्ह कमेंट नसतील दिले डेल्टा एक्सचेंजचे तुम्हाला, मी देतो आहे. एकदम निगेटिव्ह आहे डेल्टा एक्सचेंज. तरी पण दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे, कारण याच्यामध्ये आपल्याला लॅव्हरेज जास्त मिळते. 200x पर्यंत लॅव्हरेज मिळते. आणि आपली गव्हर्नमेंट एवढी चांगली की आपल्याला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ट्रेडच करून देत नाही. मनी लॉन्ड्रिंग होते त्याच्याने. काय माहिती कोणत्या लॉजिकनं मनी लॉन्ड्रिंग होते. दुसरे कोणत्या असे काही पर्याय भेटत नाहीत वाटतं लोकांना, म्हणून ते फक्त याच माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करतील. चला, धन्यवाद या गोष्टीसाठी. पुढे आपण असेच ट्रेड बघत राहूया. मी तर काही जास्त याच्याने अमाऊंटने ट्रेड करणार नाही आता याच्यामध्ये. तुम्हाला दाखवायपुरतं मी ट्रेड करणार आहे. थँक्यू.